आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती लोणावळा घाटामध्ये 4 ते 5 तासांपासून वाहतूक कोंडी झाली आहे। सलग सुट्ट्यांमुळे घाटात मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे। सकाळपासून अनेक प्रवासी घाटात अडकलेत। खालापूर टोलनाक्यापासूनच ट्रॅफिकला सुरुवात झाली आहे। मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 10-10 मिनिटांचे ब्लॉक घेतले जात आहेत। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। तर आपले प्रतिनिधी वेदांत नेब सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, आज खरं तर मुंबई पुणे मिसिंग लिंकचं उद्घाटन केलं जाणार आहे। 20 ते 25-30 मिनिटांचा वेळ वाचेल प्रवासातला, असं एकीकडे सांगितलं जातंय आणि आजच्याच दिवशी ही वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे। सलगच्या सुट्ट्या आहेत। आज 1 मेची सुट्टी आहे, उद्याचे त्यानंतर आपण बघितलं रविवारची सुट्टी आहे। 3 दिवस सलगच्या सुट्ट्यांमुळे आपण बघतोय पुणेकडे जाणारी ही सगळी वाहनं आहेत आणि खालापूर टोल नाका ओलांडल्यानंतर आपण बघतोय जो घाट सेक्शन सुरू होतो, पूर्ण आपल्याला हा घाट सेक्शन आपल्याला जाम पाहायला मिळतोय। पूर्णपणे वाहतूक कोंडी झालेली आहे। अगदी कासव गतीने ही सगळी वाहनं पुढे पुढे जात आहेत आणि साधारणपणे कोणी 3 तास तर कोणी 4 तास या सगळ्या ट्रॅफिकमध्ये अडकलेला आहे। कुठे जायचंय तुम्हाला? आणि पुण्याला फुल ट्रॅफिक आहे, पूर्ण जाम आहे। किती वेळाला ड्राईव्ह करणार? काही जण थांबले तिथे, तर काय करू शकत नाही यासाठी। पेट्रोल पंपाला काही जण थांबले ट्रॅफिक बघून, तर काय करू शकत नाही यासाठी, जाणं तर आहेच। त्याच्यामुळे अनेक जण या सगळ्या वाहतूक कोंडीतनं मार्ग काढत पुढे जात आहेत। एक साधारणपणे 3-4 किलोमीटरवर इथनं मिसिंग लिंक सुरू होतो आणि मिसिंग लिंकचं उद्घाटन साधारणपणे 12:30-1 वाजता आहे। काही ठिकाणी बॅरिगेटिंग केलेलं आहे, तर काही ठिकाणी हा जो रस्ता आहे पूर्ण आपण पुण्याकडे जाणारा रस्ता बघतोय, एका रांगेमध्ये ही वाहनं पुढे पुढे जात आहेत। आपण बघितलं सुप्रिया सुळेंनी सुद्धा एक व्हिडिओ च्या माध्यमातून ही वाहतूक कोंडी पुढे कशी आहे दाखवली आणि आपण अगदी खालापूर टोल नाक्यांपासून पुढे मिसिंग लिंकचा जो प्रकल्प आहे जिथनं सुरू होतो त्या ठिकाणी आणि त्याच्या पुढे सुद्धा अगदी लोणावळ्यापर्यंत ही वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। कोणी 3 तास कोणी 4 तास या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेला आहे आणि ही वाहतूक कोंडी लवकरात लवकर सुटावी यासाठी ट्रॅफिक पोलीस पूर्णपणे प्रयत्न करत आहेत। मात्र ज्या प्रकारे वाहनं आपण बघतो अगदी नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला या वाहनांच्या रांग आपल्याला पाहायला मिळतात। प्रज्ञा, मिसिंग लिंकचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि अवघ्या तासा-दीड तासामध्ये ते उद्घाटन होईल। काही VIP मोमेंट्स वगैरे तिकडे सुरू झाले आहेत का? त्याच्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे का? सध्याची माहिती घेतली आहे, अजून तरी कुठल्याही VIP मुवमेंट्स नाही आहेत। कारण जी आपण माहिती घेतली आहे पुढे 3 किलोमीटरवर तो मिसिंग लिंक प्रकल्पाचा जे एंट्री पॉईंट आहे तो सुरू होतोय, तिथे बॅरिगेटिंग केलेलं आहे। मात्र जो मूळ रस्ता आहे, जो एक्सप्रेस हायवे आहे, तो जो नेहमीप्रमाणे सुरू असतो तसाच नेहमीप्रमाणे सुरू आहे। मात्र जे कारण सांगितलं जातं आहे की सलगच्या सुट्ट्या आहेत आणि सुट्ट्यांमुळे अगदी सकाळी 7 वाजल्यापासून अनेक जण पुण्याच्या दिशेने निघालेले आहेत। आपण मुंबईची जर आपण लेन बघितली तर तिथे फारशी वाहतूक कोंडी नाही आहे, तिथे बॅरिगेटिंग केलेलं आहे, तो रस्ता थांबवलेला आहे। मात्र पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्याला कुठेही थांबवलेलं नाही आहे किंवा बॅरिगेटिंग केलेली नाही आहे। त्यामुळे VIP मुवमेंट राईट साईडला आहेत, लेफ्ट साईडला हा रस्ता आपण बघितलं तर सुरू ठेवण्यात आलेला आहे। मात्र वाहनांच्या रांगा अगदी अवजड वाहनं आहेत, त्यासोबतच अनेकांच्या 4 व्हीलर्स आपण बघतोय, ST बसेस आहेत आणि ह्या सगळ्या रांगेतनं पुढे पुण्याकडे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि जसं घाट सेक्शन येते तिथे मोठी वाहतूक कोंडी आपल्याला झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळे काही तास लागू शकतात ही सगळी वाहतूक सुरळीत होण्यासाठी। निश्चित, त्यामुळे अपेक्षा आहे की पुढच्या काही वेळामध्ये या वाहतूक कोंडीतून या सगळ्या प्रवाशांची सुटका होईल। वेदांत, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी।